मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये शास्त्रीय आणि यशस्वी गुंतवणुकीसाठी तुम्हाला कंपन्यांची फायनान्शियल स्ट्रेंथ समजावून सांगणारी, कंपन्यांचे फायनान्शियल आरोग्य समजावून सांगणारे जे रेशो आहेत ते रेशो तुम्हाला समजावून घेता आले, त्याचा अर्थ तुम्हाला लावता आला पाहिजे. तर अशाच प्रकारे ज्या रेशोंच्या आधारे फायनान्शियल अनालिसिस केलं जातं असे काही महत्वपूर्ण 12 रेशोंचा अभ्यास आपण करणार आहोत किंवा 12 रेशो आपण समजावून घेणार आहोत. तर कुठल्या प्रकारचे 12 रेशो आहेत? तर त्याच्यामध्ये एक आहे ईपीएस. ईपीएस म्हणजे काय? तर अर्निंग पर शेअर. दुसरा रेशो आहे पी रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो. शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त चर्चेमध्ये असणारा रेशो पी रेशो. हा पी रेशो समजून घेत असताना पी रेशो म्हणजे काय? तर प्राइस टू अर्निंग रेशो. हा रेशो आपल्याला काय सांगतो? हा रेशो आपल्याला सांगतो की एखाद्या कंपनीचा शेअर ज्या मार्केट प्राइसला उपलब्ध आहे त्यानुसार त्या शेअर्सची व्हॅल्यू, इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे हे समजण्यासाठी पी रेशोचा वापर. थोडक्यात सांगायचं झालं तर गुंतवणूकदाराला 1 रुपयाचा नफा कमवण्यासाठी किती रुपये गुंतवावे लागणार आहेत हे समजण्यासाठी पी रेशोचा वापर केला. म्हणजे गुंतवणूकदाराला जर 1 रुपयाचा नफा मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहेत हे समजण्यासाठी पी रेशोचा वापर केला. आता याचं सूत्र काय? तर पी रेशो काढण्याचं सूत्र म्हणजे शेअरची करंट मार्केट प्राइस भागिले ईपीएस. शेअरची मार्केटमध्ये चालू असलेली करंट मार्केट प्राइस भागिले त्या शेअरची ईपीएस. यातून जे उत्तर येईल तो म्हणजे पी रेशो. आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. समजा एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव आहे 200 रुपये, म्हणजे मार्केट प्राइस किती आहे? 200 रुपये, आणि त्याचा ईपीएस आहे 10 रुपये. ईपीएस किती आहे? 10 रुपये. शेअरची मार्केट प्राइस आहे 200 रुपये आणि ईपीएस आहे 10 रुपये. आता पी रेशोच्या सूत्रानुसार शेअरची मार्केट प्राइस 200 रुपये भागिले ईपीएस 10 याचं जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे 20 रुपये. आणि हे 20 रुपये म्हणजे झाला तो त्या कंपनीचा पी रेशो. त्या कंपनीचा पी रेशो. याचा अर्थ असा की गुंतवणूकदाराला 1 रुपया कमवण्यासाठी 20 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागत आहे. पी रेशो काय सांगतो? गुंतवणूकदाराला 1 रुपयाचा नफा कमवण्यासाठी 20 रुपये गुंतवावे लागणार आहेत. हे पी रेशोच्या आधारे आपल्याला समजतं. आता पी रेशोचा आकडा समजून घेतला आपण, पी रेशो काढता आला आपल्याला, पण आलेल्या संख्येचा आपण अर्थ कसा लावायचा?
तर पी रेशोचा अर्थ अशा पद्धतीनं लावला जातो, जर एखाद्या कंपनीचा पी रेशो जर हाय असेल, जास्त असेल, तर त्या कंपनीचा शेअर हा महाग आहे असा त्याचा अर्थ काढतो. ज्या कंपनीचा पी रेशो हाय आहे किंवा जास्त आहे, याचा अर्थ त्या कंपनीचा तो शेअर खरेदी करण्यासाठी महाग आहे. आता मार्केटमध्ये याचा अर्थ कसा लावला जातो? जरी तो शेअर महाग असेल तर मार्केट महाग का आहे? कारण मार्केटला त्या कंपनीवरती विश्वास आहे, त्या कंपनीच्या भविष्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून अधिकची इन्व्हेस्टमेंट, अधिक पैसे गुंतवायला लोक तयार आहेत. म्हणून तो शेअर काय झालेला आहे? महाग. म्हणून त्या कंपनीचा पी रेशो आपल्याला आला. आणि ज्या कंपनीचा पी रेशो कमी असतो म्हणजे लो असतो, त्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला स्वस्तामध्ये मिळतो, खरेदी करण्यासाठी स्वस्तात मिळतो. परंतु इन्व्हेस्टमेंट करत असताना हा स्वस्तामध्ये शेअर मिळतोय म्हणून आपण खरेदी करू शकत नाही. आपल्याला विचार करावा, कारण मार्केटमध्ये त्या कंपनीचा शेअर जरी स्वस्तामध्ये उपलब्ध असला, तो स्वस्त असण्याच्या पाठीमागे कारण आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे कदाचित त्या कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे किंवा त्या कंपनीची ग्रोथ कमी असण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे त्या कंपनीचा पी रेशो कमी आहे, ज्याच्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आपल्याला स्वस्तामध्ये मिळतोय. आता मग गुंतवणूक करताना याचा अर्थ आपण कसा लावायचा? म्हणजे ज्याचा पी रेशो जास्त आहे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, की मार्केटमध्ये ज्या कंपनीचा शेअर्स आम्हाला स्वस्तामध्ये मिळतो आहे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची? तर असा कुठलाही एकतर्फी निर्णय आपण या पी रेशोच्या आधारावरती घेतो. आपण फक्त या ठिकाणी एवढंच समजून घेतो की ज्या कंपनीचा शेअर्स आपण खरेदी करणार आहोत त्या कंपनीचा तो शेअर्स मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी स्वस्तात उपलब्ध आहे की महागात उपलब्ध. जर स्वस्तात उपलब्ध असेल तर तो का स्वस्तात उपलब्ध आहे याची कारणे आपल्याला शोधावे लागेल. आणि जर एखाद्या कंपनीचा शेअर्स आपल्याला जर तो महागामध्ये आपल्याला अवेलेबल आहे तर तो महाग का विकला जातो आहे याचाही विचार करावा. याच्यासाठी आपल्याला इतर जे रेशो आहेत त्या रेशोंचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्याला त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. फक्त पी रेशोचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर पी रेशो आपल्याला सांगते की एखाद्या कंपनीचा शेअर स्वस्तामध्ये उपलब्ध आहे की एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी महागामध्ये उपलब्ध आहे हे समजण्यासाठी, किंवा ₹1 नफा कमवण्यासाठी आपल्याला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागतात हे समजण्यासाठी पी रेशोचा वापर केला जातो. रेशो. तिसरा रेशो आहे पीबी रेशो, म्हणजेच प्राइस टू बुक व्हॅल्यू. आता पीबी रेशो आपल्याला काय दर्शवतो तर कंपनीचे शेअर्स तिच्या बुक व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये महाग आहेत की स्वस्त आहेत हे समजण्यासाठी आपल्याला पीबी रेशोचा वापर करावा. आता याच्यामध्ये बुक व्हॅल्यू म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. तर मित्रांनो, बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची एकूण ॲसेट, कंपनीची एकूण मालमत्ता वजा कंपनीचे एकूण कर्ज किंवा लायबिलिटीज किंवा देणी, ही वजा केल्यानंतर निव्वळ संपत्ती जी राहते ती संपत्ती शेअर होल्डर्स मध्ये वाटल्यानंतर एका शेअर पाठीमागे मिळणारी रक्कम म्हणजे प्राइस टू बुक व्हॅल्यू पर शेअर. प्राइस टू बुक व्हॅल्यू पर शेअर.
या प्राइस टू बुक व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये कंपनीचा शेअर्स, तिची प्राइस तुलनेत महाग आहे की स्वस्त आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला पीबी रेशोचा वापर केला जातो. आणि हा पीबी रेशो काढण्यासाठी आपल्याला बुक व्हॅल्यूचा उपयोग करावा. म्हणजे ते सूत्र असं आहे, पीबी रेशो जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र असं आहे, पीबी रेशो बरोबर मार्केट प्राइस पर शेअर भागिले बुक व्हॅल्यू पर शेअर. याच्या आधारावरती आपल्याला पीबी रेशो. एक उदाहरण आपण घेतलं, समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट प्राइस आहे 150 रुपये आणि त्या कंपनीच्या शेअरची बुक व्हॅल्यू आहे 100 रुपये. म्हणजे करंट मार्केट प्राइस 150 भागिले 100 बरोबर 1.5 हे जे उत्तर येतं हा झाला पीबी रेशो. हा झाला पीबी रेशो. आता हा जो पीबी रेशो आपल्याला मिळालेला आहे 1.5 किंवा कुठल्याही कंपनीचा पीबी रेशो ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्याचा अर्थ कसा लावायचा, तर त्याच्यामध्ये जर पीबी रेशो हा 1 पेक्षा कमी आहे तर तो शेअर अंडर व्हॅल्यूड आहे असं आपण म्हणू शकतो. तो खरेदी करण्यासाठी स्वस्तामध्ये मिळतो आहे. जर पीबी रेशो 1 असेल तर शेअर खरेदी करण्यासाठी योग्य किंवा आहे, ना ओव्हरबॉट आहे ना अंडर व्हॅल्यूड आहे, अगदी योग्य प्राइसला तो शेअर आहे. 1 पेक्षा जास्त असेल तर तो शेअर आपल्याला खरेदीसाठी महाग वाटतो. हा त्याचा पीबी रेशोचा सामान्य अर्थ आहे. पीबी रेशोच्या आधारावरती एखादा शेअर आपल्याला जर महाग किंवा स्वस्त वाटत असेल तर केवळ त्या एका रेशोच्या आधारावरती कुठल्याही कंपनीचा शेअर्स आपण काय करत नाही, खरेदी करू शकतो. कारण एखाद्या कंपनीचा शेअर्स आपल्याला अंडर व्हॅल्यूड वाटू शकतो, तो स्वस्त वाटू शकतो, पण तो शेअर अंडर व्हॅल्यूड होण्याच्या पाठीमागे किंवा तो त्या कंपनीचा शेअर स्वस्तामध्ये मिळण्याच्या पाठीमागे आणखीन काही कारण असू शकतात. म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स, कंपनीमध्ये काही अडथळे निर्माण झालेले असू शकतात की ज्याच्यामुळे ती कंपनी अंडर व्हॅल्यूड तयार आहे. म्हणून केवळ त्या पीबी रेशोमुळे तो शेअर खरेदी करण्यासाठी स्वस्त वाटतोय म्हणून आपण खरेदी करू शकत नाही. आणि एखाद्या कंपनीचा पीबी रेशो 1 पेक्षा जास्त आहे म्हणजे त्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी महाग वाटतो आहे, म्हणून त्या शेअर्सकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. याचं कारण एखाद्या कंपनीचा शेअर्स महाग होतो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीदारांची संख्या अधिक, लोकांचा किंवा गुंतवणूकदारांचा त्या कंपनीच्या कमाईवरती विश्वास आहे, त्या कंपनीच्या ब्रँडवरती विश्वास आहे. आणि म्हणून जरी त्या कंपनीचा शेअर्स महाग वाटत असला तरी सुद्धा खरेदी करण्यासाठी लोक अग्रेसिव्ह आहेत. मग या पीबी रेशोचा विचार करत असताना, याचा अर्थ लावत असताना सुद्धा आपल्याला इतर सर्व जे रेशो आहेत त्या गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय आपण करू शकतो. केवळ पीबी रेशोच्या आधारावरती आपण काय करू शकत नाही, ही कंपनी खरेदी करू शकत नाही किंवा त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकत नाही किंवा नाकारू शकत. निर्णय घेण्यासाठी आपल्याला 1 पेक्षा कमी असेल तर कंपनीचा शेअर अंडर व्हॅल्यू, जर 1 असेल
तर कंपनी खरेदी करण्यायोग्य किमतीमध्ये उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ लावू शकतो. आणि कंपनीचा पी व्ही रेशो जर 1 पेक्षा